हे होम रेमेडी लावून खरंच हेअर ग्रोथ होते का? किंवा केस गळायची थांबतेत का? किंवा केसांमध्ये जो ड्रायनेस आलेला आहे तो जातो का? तर मी तर म्हणेल हो, मला ह्या रेमेडीचा खूप चांगला फरक पडलेला आहे. अशीच एक हेअर टोनर आणि हेअर ग्रोथ रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे हेअर ग्रोथ टोनर बनवणं बघा खूप सोपं आहे. सगळ्या वस्तू तुम्हाला अगदी इझिली अवेलेबल होतील. मी इथे एक आवळा घेतलेला आहे, तो छान कट करून घ्यायचा आहे फ्रेश. आवळ्याने काय होतं, नॅचरली तुमचे केस आहेत ना ते ब्लॅक करायला, म्हणजे काळं जे तुमचं प्रीमॅच्युअर ग्रेइंग वगैरे आहे ना ती कमी करायला आवळा मदत करतो. हेअर ग्रोथला सुद्धा स्टिम्युलेट करतो. त्याच्यानंतर आपण इथे जवस, मेथ्या आणि कलोंजा घेतलेल्या आहेत. तिन्ही पण गोष्टी केसांना हायड्रेशन प्रोव्हाइड करण्यासाठी, कंडिशनिंग प्रोव्हाइड करण्यासाठी आणि हेअर ग्रोथसाठी आणि केसांची चमक वाढवण्यासाठी मदत करते. कांद्याच्या थोड्याशा पाला घेतलेला आहे, म्हणजे वरचा जो साल काढलेली असते ना ती, आणि त्याच्यानंतर थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, जेणेकरून कांदा तर हेअर ग्रोथसाठी बेस्ट आहे. तर 2 ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि त्याचं 1 ग्लास पाणी होईल इतकं त्याला उकळू द्यायचं आहे. कमी गॅसवरती, म्हणजे गॅस खूप मोठा करायचा नाहीये की त्याच्यातले सगळे न्यूट्रिशन्स आहेत ना ते निघून जातील. कमी गॅसवरती अगदी हळूहळू त्याला तुम्हाला छान असं शिजू द्यायचं आहे. लिटरली त्याचं छान असा सगळा अर्क आहे ना, सगळ्या गोष्टी आपण ज्या वापरल्या त्याचा पाण्यात अंश उतरू द्यायचा आहे, गाळून घ्यायचं आहे छान. आता गाळून घेतल्यानंतर मी त्याच्यात 2 चमचे ॲलोवेरा जेल टाकलेला आहे आणि 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकलेले आहेत. आता बघा, व्हिटॅमिन ईची कॅप्सूल तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी मी माझ्या प्रत्येक रेमेडीमध्ये टाकत असते. म्हणजे मी जर केसांना मेहंदी लावत असेल त्याच्यासाठी मी त्याच्यात पण टाकते ऑइल आणि व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल. जर मी एखादा टोनर बनवत असेल किंवा एखादं मी ऑइल बनवलं असेल त्याच्यात सुद्धा टाक, कारण की व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल आहेत ना तुमच्या केसांना हायड्रेशन प्रोव्हाइड करण्यासाठी, त्याचबरोबर केसांमध्ये हेअर ग्रोथ देण्यासाठी आणि स्पेशली हेअर फॉल कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आता हे जे मिक्सचर आहे ना किंवा हे आपलं टोनर आहे ना ते बघा मी एका पंपवाल्या बॉटलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे, जी की माझ्याकडे ऑलरेडी होती ह्याची ॲलोवेरा जेलची एक बॉटल. सो मी अशा बॉटल जेव्हा आपण ऑनलाईन वगैरे काय मागवतो मी ठेवत असते. स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही डब्यातूनच, जसं तुम्ही तेल वगैरे लावताना हाताला किंवा कापसाच्या बोळ्याच्या साह्याने तसं सुद्धा लावू शकता. केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावायचं आहे आणि केसांच्या लांबीवर म्हणजे लेंथवरती सुद्धा व्यवस्थित लावायचं आहे आणि छान केसांची तुम्हाला मसाज करायची आहे. म्हणजे अगदी लिटरली तुमचे केस आहेत ना सगळे असे ओलसर झाले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे. बघा मी केसांच्या शेंड्यावरती वगैरे सुद्धा व्यवस्थित लावत आहे, कारण की आपले केस काय होतात माथ्यावरती तर ऑइली वगैरे असते स्कॅल्प, पण जसं जसं त्याचा एंड येतो ना तसे ते ड्राय होत राहतात. तर अशाच रेमेडी मी वापरत असते. त्याच्यामुळे माझे केस आहेत ना मागच्या 2 वर्षात तुम्ही बघू शकता, सुरुवातीला मी एक तुम्हाला फोटो दाखवलेला होता, किती छोटे केस होते, म्हणजे अगदी मी खांद्यापर्यंत कट केले होते आणि त्याच्यानंतर आता तुम्ही माझ्या केसांची लेंथ बघू शकता की लिटरली कमरेपर्यंत आलेले आहे. असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा, म्हणजे मला अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी थोडंसं प्रोत्साहन भेटेल. थँक्यू हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.